बोंदो अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे। डिलीट केलेला मोबाईल डेटा फॉरेन्सिक तपासातून रिकव्हर केला जातोय। चॅट्स, फोटो, व्हिडिओ आणि नंबर पुन्हा मिळाल्याची माहिती ही समोर येते। आर्थिक व्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग कनेक्शनचाही तपास घेतला जातोय। तर एसआयटी आणि ईडीच्या तपासात मोठे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे। मोबाईल उघडल्यानंतर खरातचं डर्टी सिक्रेट्स हे समोर येण्याची शक्यता आहे। आज 5व्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील करण्याची शक्यता आहे। तर आर्थिक व्यवहार प्रकरणी आता पुन्हा एकदा 5व्या गुन्ह्यात अशोक खरातला आज कोर्टात हजर केलं जाईल। तपासासाठी पोलिसांनी खरातचा ताबा मागितलाय। आता त्याला पुन्हा पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी दिली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। बोंदो अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल। डिलीट केलेला मोबाईल डेटा फॉरेन्सिक तपासातून रिकव्हर करण्यात आलेला आहे। चॅट्स, फोटो, व्हिडिओ आणि नंबर पुन्हा मिळाल्याची माहिती समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आज 5व्या गुन्ह्यात अशोक खरातला पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे, काय अधिक माहिती? अंकिता, गेल्या काही दिवसांपासून अशोक खरातच्या या सगळ्या प्रकरणाचा जो तपास आहे तो एसआयटी कडून केला जातोय आणि तपासाला वेग आल्याचे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं। आतापर्यंत अशोक खरातवरती 16 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यापैकी 8 जे गुन्हे आहेत ते महिलांनी अत्याचार आणि लैंगिक शोषणच्या विरोधात हे अशोक खरातवर केलेलं आहे। या सगळ्या संदर्भाचा तपास करत असताना महिलांवरती अत्याचाराची जे प्रकरण आहेत त्याचा स्वतंत्र तपास जे आहे एसआयटी कडून केला जातोय आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत 4 प्रकरणामध्ये महिला अत्याचार प्रकरणामध्ये अशोक खरातला पोलीस कोठडी मिळालेली होती आणि आतापर्यंत चौकशी झालेली आहे। काल 4थ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आणखीन एकदा 5व्या गुन्ह्यामध्ये ज्यात अशोक खरातचा ताबा द्यावा अशा पद्धतीचा अर्ज जो आहे तो एसआयटी कडून न्यायालयामध्ये सादर केला आणि तो अर्ज सुद्धा आता मंजूर झालेला आहे। हा 5वा गुन्हा देखील महिला अत्याचार प्रकरणीत आहे आणि याच प्रकरणी आज अशोक खरातला न्यायालयामध्ये जे हजर केलं जाईल आणि 5व्या गुन्ह्यामध्ये आणखीन एकदा तपासासाठी अशोक खरातला पोलीस कोठडी द्यावी अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकील करतील। त्यामुळे अगदीच काही वेळामध्ये हे सुनावणी पार पडेल। त्यामुळे सुनावणीमध्ये नेमकं काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असेल। निश्चित। किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवा आहे।